ज्या स्वयंपाकघरात व्हिडिओ करून रील स्टार झाली त्याच खोलीत गळफास घेत आयुष्याचा शेवट केला। मी बोलतीये हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीन रोहिणी पराध्ये यांच्याबद्दल। रोहिणी पराध्ये आणि त्यांचे पती सोशल मीडियावर रील स्टार म्हणून लोकप्रिय आहेत। दोघांचं हॉटेल ग्रामपंचायत हे सोलापूरच्या मंगळवेढ्यात प्रसिद्ध हॉटेल आहे। हॉटेल ग्रामपंचायतचे अनेक रील हे दोघं सोशल मीडियावर शेअर करत असतात। पण असं नेमकं घडलं काय की रोहिणी हिनं त्याच स्वयंपाक खोलीत दोरीच्या सहाय्याने आयुष्याचा शेवट केला। मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी इथं असलेलं हॉटेल ग्रामपंचायत। रोहिणी निलेश पराध्ये वय 25 वर्ष आणि तिचे पती निलेश पराध्ये हे दोघे मिळून हे हॉटेल चालवायचे। निलेश पराध्ये या इंस्टाग्राम अकाउंटचे सोशल मीडियावर 355K फॉलोअर्स आहेत, तर हॉटेल ग्रामपंचायतचे 46,000हून अधिक फॉलोअर्स आहेत। आपल्या मनमोकळ्या, साध्या आणि हसऱ्या रील्स मधून रोहिणीनं सोशल मीडियावर असंख्य फॉलोअर्स कमावले। स्वयंपाक खोलीतील अनेक रील्स रोहिणी आणि तिच्या नवऱ्यानं सोशल मीडियावर शेअर केलेत। मंगळवारी दुपारी 2:30च्या सुमारास रोहिणीनं हॉटेलच्या स्वयंपाक खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची बातमी समोर आली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला। 3 दिवसांआधीच रोहिणीनं सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ शेवटचा व्हिडिओ ठरला। रोहिणीनं शेअर केलेलं हे शेवटचं रीलही पहा। अहो, तुम्हाला काय कळते मिळते का नाही? दिवसभर माझ्या हाताला दम नाही, सकाळपासून भाकऱ्या बनवते। तुमचं काय आपलं काउंटरवर बसताव, जरा मदत करायला काय होतंय तुम्हाला? आता भाकरी करता तुला कसली मदत करायची का? भाकरी करताना पण तुला माझीच मदत पाहिजे, म्हणजे आता तू म्हणून द्यायला चालू। या रील नंतर थेट रोहिणीच्या मृत्यूची बातमीच समोर आली। रोहिणी हिनं हे टोकाचं पाऊल का उचललं हे अजून समजलेलं नाहीये, याचा तपास पोलीस करतायत। सोशल मीडियाच्या झगमगत्या दुनियाआडही एक विश्व असतं हे या घटनेमुळे पुन्हा एकदा दिसून आलंय। रोहिणी आणि निलेश या दाम्पत्यानं ग्रामीण जीवनशैली, सामाजिक, त्याचबरोबर खाद्य संस्कृती अशा अनेक विषयांना हात घालत सोशल मीडियावर मोठं कुटुंब तयार केलं। पण त्यांच्या कुटुंबामध्ये शेवटच्या दिवसांमध्ये असं काय घडलं की रोहिणीनं या स्वयंपाक खोलीतच गळफास घेतला, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। या घटनेचा पोलीस तपास करतायत। पुढे नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। या धक्कादायक घटनेबद्दलची तुमची मतं कमेंटमध्ये सांगा। तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतायत? सोलापुरातल्या हॉटेल ग्रामपंचायत मध्ये तुम्ही जाऊन आलात का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।